जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। सेलूचा आठवडी बाजार अजूनही अतिक्रमणाच्या विळख्यात। नगराध्यक्षांनी दिलेलं आश्वासन फक्त कागदावर। मुख्याधिकारी म्हणतात माझ्या हाती जादूची काडी नाही। सेलू शहरातील आठवडी बाजाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आश्वासन फक्त कागदावर। सेलूचा आठवडी बाजार अजूनही अतिक्रमणाच्या विळख्यात। मागील आठवड्यात व्यापारी आणि नागरिकांनी नगराध्यक्ष कुमारी स्नेहल देवतारे यांना निवेदन देत 100% कारवाईचं आश्वासन दिलं होतं। अतिक्रमण हे बराच रोडवरती आलेलं आहे, तर याच्यावरती 100% आम्ही काही ना काही या मंगळवारी करूयात, काहीतरी ॲक्शन घेऊ। मात्र एक आठवडा उलटून गेलाय, मात्र परिस्थिती जैसे थे। या आठवड्यातही बाजार पुन्हा रस्त्यावरच भरलाय। वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका, रुग्णवाहिका आणि शाळेची वाहने अडकलेली, यावर कारवाई मात्र शून्य। हा प्रश्न केवळ अतिक्रमणाचा नाही तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा आहे। आज नाही तर उद्या एखादी मोठी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण घेणार, असा सवाल नागरिक करीत आहे। याबाबत मुख्याधिकारी अग्रवाल यांना विचारले असता त्यांनी सांगितलंय माझ्या हातात जादूची कांडी नाही। पोलीस बंदोबस्तासाठी पत्रव्यवहार सुरू आहे। मात्र प्रश्न असा आहे की स्वतःच्या संरक्षणासाठी एका फोनवर पोलीस येतात, मग आठवडी बाजारासाठी पत्रव्यवहाराचीच गरज का, असाही सवाल नागरिकांनी केलाय। दरम्यान सेलूत इतरही समस्या गंभीर आहे। अर्धवट झाड तोड, पिसाळ कुत्र्यांचा हल्ला, नाले सफाईचा बोजवारा, विकास कामात भ्रष्टाचार होत असून प्रशासन मात्र सुस्त आहे का, की सीओ साहेब हे सत्तेतील मोठ्या नेत्यांचं रिमोट कंट्रोल म्हणून काम करत आहे का, असा सवाल नागरिक विचारत आहे। जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आवाज थांबणार नाही। गणेश खोडके, जनसंग्राम न्यूज, सेलू।